नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मंडळी, आता सुरू आहे श्रावण महिना आणि या महिन्यामध्ये आता सगळ्यात दुर्मिळ योग आला आहे, तो म्हणजे एकादशी आणि श्रावण सोमवार. आता हा येणारा श्रावणी सोमवार दुसरा आहे आणि त्याच दिवशी येत आहे भागवत म्हणजेच पुत्रदा एकादशी येत आहे. तर या दोन्ही व्रतांची सेवा कशी करायची आणि यांचे उपवास कसे धरायचे किंवा शिवामूठ कोणते आहे, मग आपण काय करायचं नाही, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, आता पुत्रदा एकादशी जी काही भागवत एकादशी येत आहे ती येणार आहे 24 तारखेला आणि त्या दिवशीच येत आहे श्रावण सोमवार म्हणजे दुसरा श्रावण सोमवार. आणि त्यानंतर पारणं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला येत आहे. तर श्रावण सोमवारी एकादशी आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला महादेवांची पूजा करून घ्यायची आहे. चला तर मग महादेवांची पूजा करायची म्हणजेच काय, तर महादेवांना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. कोणी रुद्राभिषेक करतं तो करून घ्यायचा आणि त्यानंतर महादेवांना फुलं वगैरे अर्पण करून महादेवांच्या अत्यंत प्रिय म्हणजे बेलपत्र. आता कोणी 108 बेलपत्रही वाहतात. ज्यांना जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही वाहू शकता. जेवढे तुम्हाला भेटतील तेवढे बेलपत्र तुम्ही वाहू शकता, कारण बेलपत्र एक बेलपत्र वाहिलं तरी पण महादेवांना पुरेसं आहे, फक्त ते मनातून व्हायला हवं. आणि हे बेलपत्र वाहताना आपल्याला या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे, तो म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपल्याला बेलपत्र व्हायचे आहेत. चला तर आता महादेवांची अशी छान पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला एकादशीची म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये काय करायचं आहे, तर विष्णूंची पूजा धूप आरती वगैरे सगळं झाल्यानंतर सगळ्यात पहिले विष्णूंना काय आवडतं, तर तुळशीपत्र. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी शक्यतो तुळशीपत्र तोडत नसतात, कारण त्या दिवशी असं म्हणतात की एकादशी दिवशी जी काही आहे तुळशी माता तिलाही उपवास असतो. तुळशी मातेनेही भगवान विष्णूंसाठी उपवास धरलेला असतो. त्यामुळे त्या दिवशी तुळशीला पाणीही घालत नाहीत आणि तुळशीपत्रही तोडत नाहीत. तर आदल्या दिवशी तुळशीपत्र आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. त्यामुळं आता हे तुळशीपत्र आपल्याला आदल्या दिवशी तोडून दुसऱ्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंना अर्पण करायचे. आणि तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला या मंत्राचा जप नक्की करायचा आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप अवश्य करा. तुम्हाला जमेल तर विष्णू सहस्रनाम हेही पठण करा, कारण जेवढी सेवा केली तेवढी कमीच असते. आता देव हा एकच आहे, फक्त यांची रूपं वेगवेगळी आहेत आणि आपली सेवा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण जेवढी सेवा करू ती तिथंच जाणार आहे देवापाशीच. त्यामुळं जेवढी घडेल तेवढी तुम्ही सेवा नक्की करू शकता. भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची आता आपल्याला अशा प्रकारे दोन्ही भगवानांची सेवा करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकादशी कशी धरायची आणि सोमवार कसा सोडायचा, म्हणजेच उपवास कसा सोडायचा. चला तर आता काय आहे, तर एकादशीला आपण साबुदाणा भगर फळं वगैरे हे सगळं काही चालतं आणि श्रावण महिन्यातील सोमवारला आपण भगर खात नाही, भगर खाणं टाळतो. त्यामुळं ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळच्या फराळामध्ये साबुदाणा, तुम्ही काही दूध फळं वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी एकादशीचा उपवास फलाहार करताना तुम्ही भगरीचे पदार्थ खा, जे की भगरीची दशमी, भगरीचे जे तुम्ही बनवता खिचडी वगैरे, हे पदार्थ खाऊन तुम्ही या दिवशी सोमवार सोडू शकता. आता यामुळं काय होणार, तर आपले एकादशीचा उपवासही घडेल आणि आपला सोमवारही घडेल, कारण सोमवार हा आपल्याला श्रावण महिन्यातील सोडावाच लागतो. त्यामुळं भगर खाल्ल्यामुळं हा सोमवार सुटेल आणि एकादशी आपली जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपवास पकडू शकता. तर अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा तुम्हाला जर असेच धार्मिक व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जे काही तुम्ही माझे व्हिडिओ बघतात त्यासाठी धन्यवाद. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आणि ह्या श्रावण महिन्यातील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व महादेवांनी पूर्ण करोत, हीच महादेवांना माझी इच्छा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.